चैतन्यं शाश्वतं शान्तं प्रमादितं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री तस्मै श्री आवाज येते का? येत आहे. आजच्या सत्रामध्ये आपण शिव पार्वतीचा विवाह झालेला आहे आणि शिव पार्वतीचा विवाह झाल्यानंतर आता पार्वतीची बिदाई. पार्वतीला सासरी जायचंय. काल तो विषय झालेला नाही, थोडासा घेऊ. तर पार्वतीला वाट लावायचे, सासरी पाठवायचे, तेव्हा अरुंधती आलेली आहे. आणि अरुंधतीनं पार्वतीला पतिव्रता धर्म सांगितला. आपण सुद्धा मुलगी सासरी जाताना मुलगी सासरी जाताना आई सांगते, मावशी सांगते, काकी सांगते, सासरी कसं राहा, सकाळी लवकर उठ, उलटं बोलू नको. आपण जे सांगायचं ते मुलीला सांगतो. तसंच पाठवणी करायची तर अरुंधती आलेली आहे आणि पार्वतीला पतिव्रता धर्म समजून सांगितला. पार्वती, आता तू सुहासिनी झालेली आहेस आणि तुला इथून पुढे पतिव्रता धर्माचं पालन करायचं आहे. तुला सासू नाही, सासरा नाही, दीर नाही, नणंद नाही. तुला मार्गदर्शन करायला सांगायला तिथं कोणीच नाही. म्हणून मी तुला सांगते, पतिव्रतेनं कसं वागावं. पतिव्रता म्हणावं कुणाला. 4 प्रकारच्या पतिव्रता सांगितल्या. एक पतिव्रता उत्तम पतिव्रता सांगितली. उत्तम पतिव्रता म्हणजे पतीचं शब्दाच्या बाहेर जात नाही, पतीच्या आधी जेवण करत नाही, पतीच्या आधी झोपत नाही, पतीच्या शब्दाबाहेर नाही. पती हीच तिचं दैवत असतं. अशा प्रकारची ही उत्तम पतिव्रता सांगितलेली आहे. उत्तम पतिव्रतेनं सकाळी लवकर उठावं म्हणून सांगितलं. कधी उठली ह्याचा पत्ता लागत नाही ती पतिव्रता. पतीच्या आधी उठते आणि पतीच्या नंतर झोपते. दुसऱ्या प्रकारची पतिव्रता सांगितली मध्यम पतिव्रता. उत्तम पतिव्रता जी असते ती पतीशिवाय दुसरा कोणाचाच विचार करत नाही. मध्यम पतिव्रता समाजात वावरत असताना सगळ्याशी वावरते, नोकरी करते, काम धंदा जे करायचं ते करते, पुरुषाबरोबर बोलते, परंतु पतीशी एकनिष्ठ असते ती मध्यम पतिव्रता सांगते. तिसऱ्या क्रमांकाची पतिव्रता निकृष्ट पतिव्रता सांगितलेली आहे. लग्न झालं म्हणून पतीशी एकनिष्ठ राहते. चौथी मात्र अधम पतिव्रता सांगितली आहे. पतीच्या भीतीमुळे ती पतिव्रता धर्माचा पालन करते. अशा प्रकारे 4 पतिव्रता सांगितलेल्या आहेत. पतिव्रतेनं पतीलाच पूजनीय समजावं. एका गावामध्ये एक तरी पतिव्रता असेल तरच ती गाव स्थिर राहतं. ही 7 पतिव्रता आहे त्या भूमीवर, म्हणून पृथ्वी स्थिर आहे. पतिव्रतेचा महिमा सांगितला. पतिव्रता जर चालायली तर रस्ता सुद्धा तिला वाट देतो. पतिव्रतेचा खूप महिमा आहे. आणि पतिव्रतेनं आणखीन सांगितलं, डोळे आणि जीभ कंट्रोलमध्ये ठेवावी. डोळे आणि जिभेवर नियंत्रण ठेवावं. अशी जी पतिव्रता आहे ती घराचा स्वर्ग करते. अशा प्रकारे पतिव्रतेचं वर्णन केलेलं आहे. पार्वतीला सासरी जाताना अरुंधतीने सांगितलं, पतिव्रता धर्माचं पालन कर म्हणून.
मैनावती राणी तिनेही सांगितलेलं आहे. आणि आता पार्वती निघाली असताना मात्र हिमालयासारखा पहाड सुद्धा द्रवीभूत झाला. मुलगी जाताना कितीही कठोर बाप असो, पिता असो, रडल्याशिवाय राहत नाही, रडतो द्रवीभूत होतो. आगन रुसला न बाबा गरला मायेचा तो दिसवो सरला अवदंबर कही वरला. लेक लाडकी माय पित्याची निघाली सासरला. 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 आगन रुसला न बाबा गरला मायेचा तो दिसवो सरला अवदंबर कही वरला. लेक लाडकी माय पित्याची निघाली सासरला. 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 बाजूला करा. विष्णूने सुद्धा हरवलेला आहे गणेशानं. आणि काहीच हातात नव्हतं. गदा युद्ध केलं, हातातली एकच छडी होती आणि त्याच्यानं त्याने युद्ध केलेलं आहे. सर्वांना हरवलं. देव पुढे आले आणि देवानी त्रिशूळानं गणेशाचं मुंडकं धडा वेगळं केलं. बाजूला सडक म्हणून मला मधी जाऊ दे म्हणून गणेशाचं मुंडकं बाजूला केलं. हाहाकार झाला. नारदानी क्षणामध्ये प्रगट होऊन पार्वतीला सांगितलं, तुमच्या मुलाचं मुंडकं छटलं गेलं आहे म्हणून. विशाळ रूप धारण केलं. अतिशय दुःख झालं आहे. उभी केली होती दारात माता पार्वतीने पोराला. उभी केली होती दारात माता पार्वतीने पोराला. जग करता आपला गोला मारील बाळाला. गोला मारील बाळाला. जग करता आपला गोला मारील बाळाला. सजीवनीत गुण याला सजीवनीत केलं. नको सोडू आत्मत त्याला. जरी मोठा जरी कोणी आला. शंकर कामला गोपला माझे बाळाला. शंकर कामला गोपला माझे बाळाला. शंकर कामला गोपला माझे बाळाला. शंकर कामला गोपला पुराण कमाल केली. गोप शंकराची उडविली. नाही थोडमध्ये आत्मत त्याला. असे म्हणून त्याला रडविले. त्याने रागाने ओ आला. युद्धाची तयार झाला. शंकर कामला गोपला माझे बाळाला. शंकर कामला गोपला माझे बाळाला. शंकर कामला गोपला माझे बाळाला. शिवपुराण भगवान की जय. मुंडकं छटलेलं आहे. हाहाकार झाला.
पार्वती आई साहेबांना अतिशय दुःख झालं. कितीतरी दिवसाला मुलगा झालेला होता, तयार केलेला होता, झालेला होता. तसं वृद्ध माता पिता आहे आणि तरुण मुलगा जर गेला तर जे दुःख होतं ते दुःख पार्वती आई साहेबांना झाले. विकराळ रूप धारण केलं, बाहेर आल्या, मोठमोठ्यानं आक्रोश करू लागलेले आहेत आई साहेब. आणि आपल्या शरीरापासून 9 देवी प्रकट केल्या आणि सांगितलं सगळ्यांना मारून टाका, नाश करा, धरती संपवून टाका. दुर्गेसारखं रूप धारण केलेलं आहे. देव, दानव, मानव, राक्षस, गंधर्व, किन्नर कोणालाही तुम्ही जिवंत ठेवू नका. माझ्याच अंतकरणाला आग लागलेली आहे, सगळी आग लावून टाका असा आदेश दिला. जेव्हा त्या 9 देवींना असा आदेश दिला तेव्हा सगळेच घाबरले आणि देवीची स्तुती करू लागले. आई भवानी तुझ्या कृपेने तारची भक्ताला, अगं महिमा तुझी माऊली मारी संकटाला. आई कृपा करे माझ्यावरी जागवी थोरात सारे. आई कृपा करे माझ्यावरी जागवी थोरात सारे. आज भोजनाला ये देवीची स्तुती सगळे देव मिळून करू लागलेले आहेत. महादेव समोर गेले, कोणाचीच हिंमत होत नाही देवीच्या समोर जायची. देव समोर गेले, हात करायला समजून काढण्याचा प्रयत्न केला. देवी म्हणू लागली नाही, माझा मुलगा जिवंत झाल्याशिवाय मी शांत होणार नाही. महादेवाने आश्वासन दिलं, तुझा मुलगा जिवंत शांत, आता तरी शांत होशील का? त्यावेळी देवी शांत झाली. परंतु जी मुंडकं छेटलेलं होतं ती तसंच राहिलेलं होतं. मग ती मुंडकं बाजूला पडून गेलेलं होतं. आता कसं करायचं? मुंडकं कुठून आणायचं? ती काळं पडलेलं मुंडकं बसवायला आलेलं नाही. काळं पडल्याचं कारण सुद्धा त्याला शनीची बाधा लागलेली होती म्हणून ती मुंडकं काळं पडलेलं होतं. आणि पुन्हा विष्णूला सांगितलं, विष्णू उत्तर दिशेला जा आणि जो प्राणी दिसत पहिल्यांदा, पण ज्याची पाठ आईकडं असेल
किंवा आईची पाठ त्याच्याकडे असेल असा प्राण्याचं मुंडकं फोडून घेऊन ये. जीवनात संकट येतात ते फक्त आईकडं सगळ्यात मोठं दैवत आई सांगितलं आणि तिच्याकडे पाठ करणाऱ्या लोकांवर संकटाची मालिका येते. किंवा आईनं त्याच्याकडे पाठ केलेली असेल किंवा त्यानं आईकडे पाठ केलेली असेल तर असा प्राणी जो आहे तो घेऊन ये असं सांगितलं. कृष्ण परमात्मा उत्तर दिशेला गेलेले आहे. एक हत्तीन होती, हत्तीनेच पिलू घेऊन आली, मुंडकं छटून घेऊन आलेले आहे. एकच दिवसाचं होतं ते गणेशाच्या झाडाला बसवलं आणि सचेतन केलं ते झाड. हत्ती जो होता तो एक दाताचा होता म्हणून गणेशाला एक दंत हे नाव पडलेलं आहे. एक दंत भगवान की जय. एक दंत नाव एका दाताचा हत्ती असल्यामुळे एक दंत नाव पडलं गणेशाला. आणि गणेशाचं पहिलं जे डोकं होतं ते डोकं आपण चतुर्थी दिवशी गणेशाची पूजा करतो. चंद्राची पूजा का करतो? गणेशाचं पूजन बरोबर आहे, पण चंद्राची पूजा का करतो? चंद्राचा आणि गणेशाचा काय संबंध आहे? चतुर्थीचा चंद्राचं काय नातं आहे? हे आपण सगळं सांगितलेलं आहे शिवपुराणामध्ये. प्रत्येक कृती करतो ती का करतो आपण काहीच बघत नाही, करायचं म्हणून करतो. चंद्राचं गणेशाचं ते पहिलं मुंडकं छटलेलं आहे, चंद्राच्या अमृत कुंभामध्ये ठेवलेलं आहे. म्हणून आपण चतुर्थी दिवशी चंद्र निघाल्याशिवाय म्हणजे त्या मुंडक्याची पूजा केल्याशिवाय छटलेल्या आपण चतुर्थी सोडित नाही. मुंडकं छटलेलं चंद्राच्या अमृत कुंभामध्ये ठेवलं. हत्तीचं मुंडकं त्या धडाला लावलं आणि गणेशाला हत्तीचं मुंडकं लावल्यानंतर सुद्धा पार्वती आईसाहेबाला वाटू लागलं जर माझा गणेश सगळ्यापेक्षा वेगळा दिसेल आता, एवढं मोठं नाक, लोक हसतील. वाटतं का ना काहीतरी विचित्र कोणीतरी आलं तर सगळे लोक हसतात, तसं होऊ नये म्हणून महादेवाला वरदान मागितलेलं आहे. गणेशाला माझ्या प्रथम पूजेचा मान मिळावा, कुणी त्याची टिंगल करू नये म्हणून गजानना श्री गणराय आधी बंधू तुझ मोदया. गजानना श्री गणराय आधी बंधू तुझ मोदया. मंगलमूर्ती श्री गणराय आधी बंधू तुझ मोदया. गजानना श्री गणराय गणेशाला हत्तीचं मुंडकं बसवलं, सचेतन केलं. पहिलं मुंडकं जी होतं गणेशाची मुंडी ती चंद्राच्या अमृत कुंभामध्ये ठेवली. गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या विनायक चतुर्थीला झालेला आहे. सुरुवातीला गणेशाची मूर्ती जी बनवली ती आणि पुनर्जीवन जे मिळालं ते संकष्ट चतुर्थीला मिळालेलं आहे. मुंडकं कापून जेव्हा दुसऱ्या हत्तीचं मुंडकं लावलं ती संकष्ट चतुर्थी
मूळ जन्म झाला ती विनायक चतुर्थी. भाद्रपद महिन्यातली विनायक चतुर्थी. गणेशाच्या पूजनाचा विधी सांगितलेला आहे. गणेशाला दुर्वा व्हायला दुर्वा कशा असाव्या तर 3 गाठीची दुर्वा असावी. मोदक गणेशाला आवडतात. दुर्वा 3 गाठीच्या असाव्या. अशा प्रकारे गणेशाचं पूजन केल्याने जीवनातले संकट दूर होतात. संकष्ट चतुर्थी म्हणून सनेचा चोर कसा वाऱ्याने घडला, ढगाचा ढोल घुमू लागला, भिंतीचा ताजा कसा कडकड कडला, पाऊस फुलाचा वरचा वधूर झाला, पाऊस फुलाचा वरचा वधूर झाला. आला, 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 माझा